आघाडीची मोठी बातमी आहे। मालाड हत्या प्रकरणी आरोपीला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अगदी काही वेळापूर्वीच या ठिकाणी सुनावणीला सुरुवात झाली होती, मात्र आता या आरोपीला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मालाड प्रकरणातील आरोपीला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। क्षुल्लक कारणावरून लोकलमधून प्रवासादरम्यान वाद झाला आणि मालाड या स्टेशनवरतीच काल ही संपूर्ण घटना घडली होती। सर, आपण पाहतो की मालाड स्थानकामध्ये एक हत्या झालेली आहे। आरोपी अटकेमध्ये आहे ओंकार शिंदे। तुम्ही त्याचे वकील आहात। कोर्टात तुम्ही काय युक्तिवाद केला? कारण तुम्ही म्हणाला की हत्या त्याने केलेलीच नाहीये। सीसीटीव्ही मध्ये दिसतंय की तो थोडासा वादविवाद होताना, मात्र आता तुम्ही दावा केलाय की त्याने ही हत्या केली नाही। काय म्हणणं? हे बघा, वादविवाद होणे आणि हत्या होणे आणि ती ज्याच्यावर आरोप केले त्यांनी करणे हा वेगवेगळा भाग आहे। ट्रेनमध्ये आपण बघतो की गर्दीचा पिरियड जो काय संध्याकाळची वेळ होती, त्याच्यामध्ये उतरताना बाचाबाची आरोपी आणि फिर्यादी जो मयत झालाय त्याचा मित्र त्यांच्यामध्ये झाली। पण वस्तुतः जर FIR वाचला फिर्यादीने दिलेला, तर फिर्यादी तिथे आय विटनेस होता, जो डोळ्यात साक्षीदार होता। त्याने पूर्ण FIR मध्ये कुठेच सांगितलेलं नाही की ह्या व्यक्तीने ह्याला मारलेला आहे। का तर त्याच्यात फक्त एवढं कळलंय की उतरताना तो जो मयत झालाय व्यक्ती, त्याने सांगितलं की इसने मुझे कुछ तो मारा है, एवढे फक्त वाक्य ऐकले आणि गर्दीतून ट्रेन उतरलं। मग त्याच्यानंतर त्यांनी बघितलं पण नाही फिर्यादीने की काय लागले किंवा कुठे लागले। सरळ आरोपीच्या मागे पळत सुटला ओरडत, आणि त्या भीतीने आरोपी पळत गेलेला आहे। म्हणजे तो काय मारलंय आणि जर एखादा व्यक्ती फॉर द मोमेंट आकस्मिकपणे मारतो, तर ते हत्यार हातात घेऊन पळतो। तर CCTV मध्ये कुठेच नाही आलं की बाबा तो काहीतरी घेऊन पळतो, फक्त घाबरून पळतोय। आणि दुसरी गोष्ट, आपण CCTVचे जर हे बघितले CCTV फुटेज, तर कुठे त्याच्यावर कपड्यावर रक्ताचे डाग दिसत नाहीत। याचा अर्थ असा आहे की माझं आर्ग्युमेंट न्यायालयाला होतं, माननीय न्यायालयाला, की बाबा वाद झाला ठीक आहे, पण गर्दीच्या वेळेला जनरल डब्यामध्ये एखादी व्यक्ती प्रवास करते तर एका घरातली नसते, तर ती कोण कडिया काम करतो, त्याचे वेपन्स जे असतात, हत्यार कामाला लागणार ते कॅरी करत असतो, ते बॅग असते, किंवा इतर कोण वेगवेगळ्या ठिकाणी ते पॉसिबिलिटी आहे की त्याच्यातलं एखादं उतरताना गर्दीमध्ये मागून फोर्स झाल्याने समोर त्याच्या हत्याराने ते हे झालं तर ते घुसून लागू शकतं। म्हणजे ह्यांनी केलं याचा अर्थ नाही आहे असं म्हणणं आहे माझं। असं म्हणणं आहे की जर तसं असतं तर ते जे वेपन हे तीक्ष्ण हत्यार वगैरे म्हणतायत, तर ते त्याच्या हातात तरी मिळालं असतं, नाही तर तिथेच टाकलं असतं, तर फिर्यादीला तिथे मिळालं असतं। म्हणजे त्या रिकव्हरीचा काय जर